आणि यानंतर पावसाळी अधिवेशनासंदर्भातल्या बातम्या। राज्यात आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि आजपासून पुढचे 3 आठवडे हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे। सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल। यंदाच्या अधिवेशनामध्ये 10 विधेयकं सभागृहामध्ये मांडली जाणार आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सरकारचा असेल। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमधली फूट, दुष्काळ सदृश परिस्थिती, तीव्र पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। याशिवाय पुण्यातील विषारी दारूने घेतलेले बळी, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नसल्यानं हे अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विना होणार असल्याची चिन्ह आहेत। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणारी गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे। आता फेस स्कॅनिंग केल्याशिवाय विधिमंडळात कोणालाही प्रवेश मिळणार नाही। आमदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच फेस स्कॅनिंग बंधनकारक असेल।